नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समीशां स्वागतम्। अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। बाहेर वसंतातल्या शीतल सुगंधित वायुलहरी वाहत आहेत. मी मात्र शय्येवर भीतीने घामाघूम होऊन बसले आहे. शुद्ध चतुर्दशीचे चांदणे फुलले आहे, विशाल शुभ्र कमलासारखे. आत माझे मन काळवंडून गेले आहे, कोमेजलेल्या प्राजक्ताच्या फुलासारखे. बाहेर उन्मादक कोकिल कोचून ऐकू येत आहे. माझ्या हृदयात मात्र भग्न वीणेच्या स्वरांचे निनाद उमटत आहेत. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात, हे खरे असेल? छे, किती भयंकर स्वप्न पडले मला. मी जागी झाले तेव्हा मी लटपट कापत होते. झंझावातात थरथरणाऱ्या लतेसारखी मी नखशिखांत घामाने निथळत होते, दवबिंदूंनी भिजून चिंब झालेल्या वेलीसारखी. कचावर माझा राग असेल कसा? आहेच. माझा खूप खूप राग आहे त्याच्यावर. माझ्या प्रीतीचा अव्हेर करून तो निघून जाऊ लागला म्हणून जी विद्या तू घेऊन जात आहेस ती तुला केव्हाही फलद्रूप होणार नाही असा शाप मी त्याला दिला असेल. म्हणून काय, या स्वप्नातल्यासारखी मी देवयानी ही राक्षसांच्या गुरुची कन्या आहे, पण ती स्वतः काही राक्षसीण नाही. जवळजवळ अर्धी घटका होत आली त्या स्वप्नाची आठवण होताच अंगावर कसा काटा उभा राहतोय अजून. कच निघून गेल्यावर कितीतरी दिवस माझ्या डोळ्यांचे पाणी खळले नाही. अन्नावर वासनासुद्धा जात नव्हती माझी. मी बाबांना पुन्हा पुन्हा म्हणत होते, संजीवनी गेली तर गेली, पुन्हा तपश्चर्येला बसा, भगवान शंकराकडून नवा वर मिळवा आणि या कठोर कपटी कृतज्ञ कचाला माझ्यापुढे आणून उभं करा. कचाला जन्मभर आठवण राहील अशी शिक्षा करायची मला इच्छा होती, आजही आहे. माझे प्रेम झिडकारून माझे हृदय पायांखाली तुडवून तो निघून गेला. कोणताही ऋषीपुत्र तुझं पाणी ग्रहण करणार नाही असा निर्दय शाप मला देऊन तो निघून गेला. त्या कृतज्ञाचा चांगला सूड घ्यायचा आहे मला, पण तो काय असा? त्या स्वप्नातल्यासारखा? छे ग बाई, अजून माझं अंग शहारतंय त्या स्वप्नाच्या आठवणीनं. ते स्वप्न जसेच्या तसे डोळ्यांपुढे उभे आहे ते माझ्या. राज्यसभेत शृंखलांनी जखडलेला कच उभा होता. तो विजेच्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होता. वृषपर्वा महाराज मला म्हणाले, गुरुकन्ये, आमच्या उद्धारासाठी गुरुदेव तपश्चर्येला बसले आहेत. या नव्या तपश्चर्येला प्रारंभ करताना त्यांनी मला आज्ञा केली, राजा, देवयानी हा माझा 6वा प्राण आहे, ती सदैव आनंदित राहील असं कर. कचानं तुला फार दुःख दिलं आहे हे आम्हा सर्वांना ठाऊक आहे, म्हणून मोठ्या शौर्यानं आम्ही त्याला देवलोकातून बंदिवान करून आणला आहे. तो तुझा कैदी आहे, त्याला कोणती शिक्षा करायची ते सांग. तुझी आज्ञा निमिषार्धात अंमलात आणली जाईल. खरी प्रेयसी प्रियकराला त्याने तिला फसवले असले तरी कोणती शिक्षा देऊ शकेल? फार फार तर त्याला आपल्या बाहुपाशात सदैव बद्ध करून ठेवायची. तेवढीसुद्धा शिक्षा मी दिली नाही. माझी शिक्षा तिच्याहूनही साधी होती. केवळ एकदा माझं चुंबन घे असे मी त्या निर्दयाला विनवले. ते चुंबन घेताच तू मुक्त होशील असे त्याला सांगितले. पण मृत्यूच्या दारात सुद्धा त्याचा उन्मत्तपणा रतिमात्र कधी कमी झाला नाही. तो मला म्हणाला, देव्यानी, राक्षसांनी मला मारून जाळून माझ्या हाडांची पूड मद्यात घालून ती दारू शुक्राचार्यांना पाजली. त्यामुळं त्यांच्या हृदयाच्या मर्मस्थानी मला प्रवेश मिळाला. जगात दुसऱ्या कोणालाही ठाऊक नसलेला संजीवनी मंत्र मी तिथं आत्मसात केला. पण त्यामुळं मी तुझा भाऊ झालो. ज्या पोटात तू वाढलीस त्याच पोटात मी संतापले. मी त्याला म्हणाले, देव्यानी, म्हणजे एक भोळी खुळी मुलगी आहे अशी तुझी समजूत दिसते. मुलं आईच्या पोटात वाढतात, बापाच्या नाही. हे कळायला काही फारशी अक्कल लागत नाही. मी तुझी बहीण नाही, तू माझा भाऊ नाहीस. मी तुझी प्रेयसी आहे. मी तुझ्यापाशी दुसरं काही मागत नाही. फक्त एकदा माझं चुंबन घे. ते घेतलंस की तत्काळ तुला मुक्त करण्याची मी आज्ञा देते. किती वेडा, किती हट्टी, किती दुराग्रही आहे तो. माझी ही साधी मागणी त्याने मान्य केली नाही. वृषपर्वा महाराजांनी प्रश्न केला, गुरुकन्ये, याला कोणती शिक्षा देऊ? जो कच दारूतून बाबांच्या पोटात गेला होता, संजीवनीसह का होईना, जो सजीव होऊ दे म्हणून मी बाबांची पायधरणी केली होती, त्याला शिक्षा करायची? आई मुलाला कठोर शिक्षा करू शकते का? मग प्रेयसी तरी? पण याला कठोरातली कठोर शिक्षा द्यायलाच हवी होती. माझा अधिक्षेप करताना, माझा अपमान करताना त्याला काही वाटले नाही. हृदयाच्या तबकात प्रीतीची निरांजने लावून मी त्याला ओवाळीत असताना
त्याने ते तबक उन्मत्ताप्रमाणे उधळून लावावे. मी वृषपर्वा महाराजांना म्हणाले, कचाचा शिरच्छेद करा, त्याचं मस्तक एका तबकात घालून राजसभेत आणा. देवी आणि नृत्यात किती निपुण आहे हे आज सर्वांना दाखवणार आहे मी. सेवकांनी त्याचे ते रक्तलांछित मस्तक आणले. ते तबकमध्ये ठेवून मी प्रीती नृत्य नाचू लागले. प्रीती ही कधी उमलणाऱ्या फुलासारखी असते तर कधी उफाळणाऱ्या ज्वालेसारखी दिसते. ती कधी चांदणी होते तर कधी वीज होते. ती कधी हरिणीचे रूप घेते तर कधी नागिणीचे. ती कधी जीव देते, कधी जीव घेते. हे सारे मी माझ्या नृत्यात प्रगट करीत गेले. किती वेळ मी अशी नाचत होते कोणाला ठाऊक. त्या नृत्याची धुंदी मला चढली. तबकातल्या कचाच्या त्या मस्तकाशिवाय दुसरे काही दिसेनासे झाले मला. त्यातून रक्तबिंदू उघळत होते. मला वाटले मंगल कुंकुमाने अलंकृत झालेल्या माझ्या प्रियकराचे मस्तक आहे हे. मी अभिसारिका होऊन त्याला भेटायला चालले आहे. ते मस्तक निर्जीव आहे हे मी विसरले. नाचता नाचता मध्येच मी गुडघे टेकून बसले आणि त्याचे चुंबन घेत म्हटले, कचदेवा, तू चुंबन द्यायला तयार नव्हतास, पण शेवटी मी ते घेतलंच की नाही. त्याच क्षणी मी जागी झाले होते. स्वप्नात का होईना, पण रक्तबंबाळ मुंडक्याचे चुंबन मी घेतले होते. छे, स्वप्नाचा हा शेवटचा भाग खरा नसावा. लहानपणी कुठल्या तरी असुराची असली कथा मी ऐकली होती. तीच कचावर अजून माझे प्रेम आहे. मग मी त्याच्याशी इतक्या क्रूरपणाने कशी वागेन? स्वप्ने कुठून येतात? माणसाच्या मनातूनच ना. आले लक्षात. स्वप्न म्हणजे एक मोठा विलक्षण गोफ असतो. माझ्या मनात हे स्वप्न कसे? विद्यार्थ्याने व्रतस्थ राहिले पाहिजे असे कच नेहमी म्हणे. तो वनातून मला आवडणारी फुले अगत्याने आणि पण माझ्या केसात त्याने ती एकदासुद्धा खवली नाहीत. माझा स्पर्श त्याला फार फार प्रिय होता. तो चुकून झाला तरी पळभर त्याची मुद्रा किती प्रफुल्लित होई. पण होता होईल तो होऊ नये म्हणून तो अहोरात्र दक्षता घेई. माझ्यापासून दूर दूर राहण्याची त्याची धडपड, त्याच्यावरचा माझा राग आणि अनुराग, उद्याचा उत्सव या सर्वांनी मिळून या स्वप्नाचा गोफ माझ्या मनात गुंफला. का माझे वेडे मन त्याच्यावर अजून प्रेम करीत आहे आणि माझे विचारी मन त्याचा द्वेष करीत आहे. प्रेम आणि द्वेष, अग्नी आणि पाणी, माझ्यातला हा दोन मनांचा झगडा कधी संपणार? खरोखर कधी संपणार? किती वेडे, किती मृदू, किती आंधळे असते स्त्रीचे मन. इथून गेल्यापासून कचाने एका शब्दाने सुद्धा माझी विचारपूस केली नाही. माझ्या प्रीतीच्या बळावर त्याने बाबांकडून संजीवनी मिळवली. ती घेऊन तो देवलोकात गेला. तिथे त्याचा जय जयकार झाला. फार मोठा ऋषी, फार मोठा वीर ठरला होता. देवांवरचे प्राणसंकट केवळ त्याच्यामुळे टळले. आता तो मागील ती अप्सरा इंद्र त्याच्या स्वाधीन करीत असेल. मग कशाला होईल त्याला देवयानीची आठवण? पुरुष असेच कृतज्ञ असतात. कपटी, कठोर, पाषाण हृदयी. जाळे घेऊन उडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे ते लीलेने दूर दूर निघून जातात. बायका मात्र त्या अदृश्य झालेल्या प्रीतिपाशात आपली हृदय गुंतवून ठेवून रडत असतात. फुलांच्या पाकळ्या झडून जातात. मागे उरतात ते केवळ त्यांचे काटे. प्रीती अशीच आहे का? त्या फुलांच्या विरून गेलेल्या सुगंधाची आठवण करीत स्त्री झुरत राहते. त्या काट्यांची ती वेडी पूजा करीत बसते. ते टोचून बोटातून रक्त येऊ लागले म्हणजे? नाही, मी अशी बाकीच्या बायकांसारखी रडत आणि कुढत बसणार नाही. मी 4 चौघींपेक्षा निराळी आहे. मी असामान्य आहे. देवाने मला रूप दिले आहे. बाबांनी मला बुद्धी दिली आहे. बाबांची पहिली सारी तपश्चर्या धुळीला मिळाली. आता पुन्हा ते नवी विद्या संपादन करण्यासाठी तपाला बसणार आहेत. त्यांची मुलगी आहे मी. जगाला भीक न घालणाऱ्या शुक्राचार्यांची कन्या आहे मी. कचाला विसरून जाणार आहे मी. त्याच्यावरले माझे प्रेम विसरून जाणार आहे मी. मला शाप देऊन गेला आहे तो. खरे प्रेम कधी शाप देऊ शकेल का? काय म्हणे, कुणीही ऋषीपुत्र तुझ्याशी लग्न करणार नाही. न करीना ऋषीपुत्राच्या गळ्यात माळ घालून रानातल्या झोपडीत दिवस कंठण्याची इथं कुणाला हौस आहे? वेडा कच माझ्या इतका जवळ आला तो, पण माझे मन त्याला कधीच कळले नाही. केवळ फुलांनी शृंगारण्याकरता का आदिशक्तीने मला हे अलौकिक सौंदर्य दिले आहे? शर्मिष्ठेसारखी लावण्यवती राजकन्या रात्रंदिवस माझा हेवा करते, तो काय उगीच? उद्या वसंतोत्सव सुरू होणार म्हणून आज तिला झोपसुद्धा आली नसेल.
या उत्सवात देवयानीहून सुंदर दिसण्याकरता कोणती वस्त्रे नेसावीत याचा विचार करीत बसली असेल ती. विचार करीत रात्रभर जाग म्हणावे. उत्सवाचा पहिला दिवस म्हणून उद्या सकाळी राजकन्या आणि तिच्या मैत्रिणी वनविहाराला जाणार आहेत. तिथे जलक्रीडा करणार आहेत. बाबांना वाईट वाटू नये म्हणून मीही जाणार आहे. कचाने स्वर्गलोकातून माझ्यासाठी आणलेले ते सुंदर वस्त्र मी नेसले म्हणजे साऱ्या मुली माझ्याकडे टकमक पाहू लागतील. या उत्सवाकरता म्हणून कितीतरी दिवस मी ते तसेच जपून ठेवले आहे. शर्मिष्ठेला त्याची कल्पनासुद्धा नसेल. पटाऊंशुक नेसलेली देवयानी तिने पाहिली म्हणजे पण ते कचाने दिलेले वस्त्र आहे. तो इथे राहायला आला तेव्हा त्याने भेट म्हणून दिलेली वस्तू आहे. त्यावेळी स्वार्थासाठी का होईना तो माझ्यावर प्रेम करीत होता. माझी त्याच्यावर प्रीती जडली होती. ते वस्त्र मी तेव्हा नेसले असते तर ते शोभून गेले असते. पण परस्परांचे प्रेम लोप पावल्यावर, प्रेमिकांनी एकमेकांना शाप दिल्यावर ते मी नेसले तर जळून राख झालेल्या प्रीतीच्या आठवणी माझ्या मनात पुन्हा पुन्हा फुलू लागतील. मला आवडणारी फुले तोडण्याकरता आपला जीव धोक्यात घालून कच उंच दरडीवर कसा चढायचा. माझे वर्षानृत्य पाहताना तो एखाद्या नागासारखा कसा डुलायचा. पहाटे माझी झोप मोड होऊ नये म्हणून बागेच्या अगदी कोपऱ्यातल्या कुंजात जाऊन मंद स्वरात मंत्रपठण कसे करायचा. स्वर्गातील कुठल्याही अप्सरेहून तू अधिक सुंदर दिसतेस असे एखाद्या वेळीच पण किती गोड स्वरात तो म्हणायचा. आणि मी तू मोठा तोंड पूजा आहेस असे म्हटले म्हणजे जे सुंदर असतं त्याचीच पूजा जग करतं असे उत्तर तो हसत कसे द्यायचा. नको त्या आठवणी. एक एक आठवण म्हणजे अग्नीच्या ज्वाळा आहेत. तिचे चटके काळजाला असे बसतात. कचाचे प्रेम विसरून जायचे मी ठरवले आहे. मग त्याने दिलेले वस्त्र असेल ते फार सुरेख असेल. इंद्राणीला सुद्धा तसले पटाऊंशुक नेसायला मिळाले नसेल. पण मी ते आता का नेसावे. ते कितीही सुंदर असले तरी त्याच्या चिंध्या करून टाकायला हव्यात. त्याचे पोतेरे करून त्याने अंगण सारवायला हवे. त्या कृतघ्नाला हीच शिक्षा योग्य होईल. मी हळूच उठले आणि जलक्रीडेसाठी काढून ठेवलेल्या वस्त्रातून ते लाल अंशुक घेऊन बाहेर अंगणात आले. दोन्ही हातांनी ते उंच धरावे आणि टरकन फाडावे म्हणून मी ते वर केले. पण ते फाडायला माझे हात धजेनात. कदाचित एखाद्या पुरुषाने ते फाडले असते. कचाने तर त्याचे नक्की तुकडे तुकडे केले असते. पण मी स्त्री आहे. सौंदर्याची पूजा हा स्त्रीचा धर्म आहे. ती कुठल्याही सुंदर वस्तूचा नाश करू शकत नाही. चंद्रसुद्धा त्या अंशुकाच्या दर्शनाने मोहून जाऊन आकाशात थांबला असावा. मला वाटले आता तो आनंदाने हसू लागेल आणि मग उद्याची पौर्णिमा आजच होईल. जलक्रीडेनंतर उद्या हे वस्त्र मी नेसले की माझे रूप असे खुलेल. आपला बाप राजा आहे या गोष्टीचा फार गर्व झालाय त्या शर्मिष्ठेला. जेव्हा तेव्हा उद्याच्या उत्सवात तिचे नाक ठेचायला हवे. जसे तिचे तसेच कचाचे. त्याने दिलेले हे सुंदर वस्त्र नाही फाडणार मी. पण त्याची आठवण करून देणाऱ्या बाकीच्या गोष्टी. माझी दृष्टी बागेच्या कोपऱ्यातल्या लताकुंजाकडे गेली. फार आवडती जागा होती ती त्याची. हा कुंजच उद्ध्वस्त करून टाकायला हवा. पण बाबांनाही तो कुंज आवडतो. त्यांनी सकाळी विचारले तर सांगता येईल काहीही. ती गोठ्यातली वांड कपिला फार धुडघूस घालते आताशा. दावे तोडून उधळते काय, हुंदळते काय, शिंके रोखून अंगावर काय येते. ती रात्री सुटली असेल नि तिने या कुंजाची धूळधाण केली असेल असे काही. मी त्याला त्या कुंजाकडे जाऊ लागले. इतक्यात मागून हाक ऐकू आली. देवी. ती हाक ऐकून मला बरे वाटले. बाबांची सवय बदलली हे बरे झाले. परवापर्यंत कुठेही अगदी परक्यांसमोर सुद्धा ते आपले देव म्हणून खुशाल मला हाक मारायचे. जणू काही मी एक मुलगा आहे. कचासमोर त्यांनी अशी हाक मारली की लाजेने चूर होत असे मी. त्यांना कितीदा सांगितले. खूप रागावले सुद्धा त्यांच्यावर. तेव्हा कुठे आता ते मला देवी अशी न चुकता हाक मारू लागले आहेत. या मोठ्या माणसांचे सारेच विचित्र असते. यापुढं देव म्हणून मला हाक मारायची नाही म्हणून मी हट्ट धरला. तेव्हा बाबा म्हणाले, तुला देव म्हणून काही तू देव होणार नाहीस. तू देवीच आहेस. त्यांना काय सांगायचे. कपाळ. तरुण मुलीचे मन लाजाळूच्या झाडाप्रमाणे असते. साध्या गोष्टीने त्याला संकोचल्यासारखे होते. हे त्यांच्यासारख्या तपस्व्यांना कळत नसावे. अष्टोप्रहर ही माणसे कुठल्या तरी निराळ्यात जगात वावरत असतात. बाबांची हाक ऐकताच मी थांबले, वळले. ते हळूहळू पुढे आले. जवळ येऊन माझी हनुवटी वर करीत आणि माझ्या डोळ्यात खोल खोल पाहत त्यांनी विचारले, पोरी अजून जागी आहेस तू.
झोपच येईना बाबा मला, म्हणून म्हटलं जरा बागेत हातातले ते वस्त्र कसे लपवावे या विचारात काहीतरी बोलायचे म्हणून मी बोलून गेले. माझ्या पाठीवरून हात फिरवीत ते म्हणाले, कळतं पोरी, तुझं दुःख मला कळतं. मनोभंगासारखं दुसरं दुःख. कचाचा विषय आता मला विषासारखा वाटू लागला होता. तो बदलावा म्हणून मी मध्येच म्हणाले, बाबा, माझ्या चाहुलीनं जागे झालात तुम्ही. त्यांनी नकारार्थी मान हलवली. मग एक आवंडा गिळून ते म्हणाले, पराभवाचं शल्य सारखं टोचते माझ्या मनात पोरी. पुन्हा एकदा दीर्घ तपश्चर्येला बसावं आणि जगानं आजपर्यंत पाहिली नाही अशी नवी विद्या दाखवावी असं सारखं मनात येते. मग करा ना सुरुवात. संजीवनीसारख्या तपश्चर्येच्या वेळी मी लहान होते, त्यावेळी माझे बाबा जगातले केवढे मोठे पुरुष आहेत हे कळत नव्हतं मला. आता तुम्ही तपश्चर्येला बसल्यावर मी तुमची सेवा करीन, तुमचे कष्ट हलके होतील असं ते हसून उद्गारले. ते शक्य नाही असा राग आला मला बाबांचा. फार फार लहानपणी माझी आई गेली तेव्हापासून बाबांनीच मला वाढवले, अगदी तळहातावरल्या फोडासारखे. हे खरे असले तरी देवयानी म्हणजे एक फुलपाखरू आहे. ती सुखप्रिय आहे. तपश्चर्येच्या कामी तिचा काही उपयोग नाही. ती आपली सेवा करू शकणार नाही असा त्यांनी माझ्याविषयी आपला चुकीचा ग्रह का करून घ्यावा. बाबांचे लक्ष कदाचित माझ्या हातातील वस्त्राकडे जाईल आणि मग रात्रंदिवस जाळणाऱ्या आठवणीची आग त्यांच्या मनात अधिकच भडकेल असे भय मला वाटत होते. पण ते आपल्याच विचारात घडून गेलेले दिसले. चोहीकडे पसरलेल्या शुभ्र चांदण्याकडे पाहिल्यासारखे करीत ते म्हणाले, देव? देवी? अरे हो, चुकलोच की. ते हसून म्हणाले, मद्याचा उन्माद मला तपश्चर्येच्या उन्मादा इतकाच प्रिय होता, पण त्याची वेळ येताच एका क्षणात दारू सोडली मी. मात्र जिभेवर रुळलेलं तुझं ते लहानपणाचं नाव. ते बोलता बोलता थांबले. क्षणभराने व्याकुळ स्वराने ते बोलू लागले. हा शुक्राचार्य संजीवनीचा स्वामी होता तेव्हा त्रिभुवनाला थरथर कापत होतं, पण आज जगातल्या हजारो जोगड्यातला एक बैरागी होऊन बसलाय तो. नाही, हे सहन होत नाही मला पोरी. नख आणि दात गेल्यावर सिंहानं जगावं कशाला? संजीवनीचे हरण करून त्या कठोराने बाबांच्या काळजावर केवढा भयंकर घाव घातला होता. इतके दिवस झाले तरी त्या घावातून रक्तस्राव चाललाच होता. मी बाबांना धीर देण्याकरता म्हणाले, बाबा, तपश्चर्या करून तुम्ही तसली दुसरी विद्या सहज मिळवीन, निसंशय मिळवीन. एक सोडून 10 विद्या मी मिळवीन, पण त्या मिळवायला उग्र तप करायला हवं. तपाच्या वेळी साधकाचं मन सर्व उपाधींपासून अलिप्त असावं लागतं. माझ्या मागच्या तपश्चर्येच्या वेळी तू लहान होतीस. आता तुझं लग्नाचं वय झालं आहे. माझी तपश्चर्या सफल व्हायला किती वर्ष लागतील कुणास ठाऊक. भगवान शंकर हे मोठे लहरी दैवत आहे. पण बाबा, मला पुढे बोलू न देता ते म्हणाले, माझ्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका. हेच तू मला सांगणार ना? पोरी, आईबापांचं मन कळायला आईबापच व्हावं लागतं. तू नीट रांगूसुद्धा लागली नव्हतीस तेव्हापासूनच मीच तुझा बाप आणि मीच तुझी आई झालो. तुझ्या बाललीलात मला ज्ञानाचा आणि मद्याचा असे दोन्ही आनंद मिळाले. या 3 आनंदांपलीकडचं जग मी जाणत नाही. संजीवनी माझ्यापाशी होती तेव्हा कोणताही ऋषी, देव, राजा माझा जावई व्हायला एका पायावर तयार झाला असता, पण दैत्यांना विजयी करण्याच्या उन्मादात माझं तिकडं दुर्लक्ष झालं. पुरी, तपस्व्यांचा राजा असलेला तुझा बाप आज भणंग भिकारी झाला आहे. माझी मुलगी पदरात घ्या म्हणून दुसऱ्याचे पाय धरायची पाळी माझ्यावर येणार आहे. बाबांचा विलक्षण राग मला आला. त्यांच्यापाशी संजीवनी होती, ती गेली तर गेली. देवयानीचे रूप गेले नाही ना? स्वतःच्या सौंदर्याच्या बळावर ती आईबापांची मुलांवर खूप खूप ममता असेल, पण ही माया आंधळी असते. तिला मुलांचे गुणदोष दिसत नाहीत, बहुधा गुणच दिसत नाहीत. नाहीतर देवयानीच्या लावण्याला भुलून त्रिभुवनातला कोणीही पुरुष तिच्या पायांवर लोळण घेईल हे काय बाबांच्या ध्यानात आले नसते? पण हे बाबांना समजावून सांगायचे कसे आणि कुणी? मी त्यांना पर्णकुटीत घेऊन गेले. एखाद्या लहान मुलासारखे त्यांना शय्येवर झोपवले. त्यांचे पाय चुरीत कितीतरी वेळ मी तिथे बसले. माझा डावा डोळा एकदम लवू लागला. मोठा शुभ शकुन असतो म्हणे हा. मी त्या डोळ्याला विचारले, का रे बाबा, लवतोस तू? उद्या असं विशेष काय घडणार आहे माझ्या आयुष्यात? त्याने काहीच उत्तर दिले नाही. तो लवतच राहिला. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.